गुड इव्हनिंग. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज बघायच्यात अल्डिहाइड आणि कीटोनच्या. अल्डिहाइड आणि कीटोनच्या हायड्रोजन सायनाइड सोबत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. अल्डिहाइड अँड कीटोन. कीटोन्स. तर याच्या प्रॉपर्टी काय बघायच्यात? ॲक्शन ऑफ HCN हायड्रोजन सायनाइड. त्याचबरोबर ॲक्शन ऑफ NaHSO3 सोडियम बायसल्फाइड. ओके, तर या दोन ॲक्शन आपल्याला आज पाहायच्या आहेत. अल्डिहाइड आणि कीटोनवरती या दोघांच्या काय ॲक्शन होतात, काय रिॲक्शन होतात या बाबतीत आपल्याला पाहायचं आहे. मग पहिल्यांदा अल्डिहाइडला आपण कसं रिप्रेझेंट करतो? डायरेक्ट ॲडिशन रिॲक्शन आहेत. अल्डिहाइड RC डबल बॉन्ड O आणि H इज रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड. याचा जो H आहे, हा जो H आहे तो O ला कनेक्ट होतो आणि जो CN आहे तो याला कनेक्ट होतो आणि मिळणारा कंपाऊंड दिस वन इज अ अल्डिहाइड आणि याचा कंपाऊंड तयार होतो RC. इथं आला OH, या ठिकाणी H, इथं आला CN, याला म्हणायचं अल्डिहाइड सायनोहायड्रीन. क्लिअर आहे? त्याच्यानंतर मग असिड अल्डिहाइड सोबत मग याची इंट्रोडक्शन कसं लिहायचं? when aldehyde is treated with hydrogen cyanide it gives aldehyde cyanohydrine. क्लिअर? इट इज इंट्रोडक्शन. मग दुसरी रिॲक्शन, आता याच्यामध्ये ऍक्च्युअल रिप्रेझेंटेशन. समजा असिटाल्डिहाइड घेतला, CH3 C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी H इज रिॲक्ट्स विथ HCN सायनोहायड्रीन म्हणजे हायड्रोजन सायनाइड. या ठिकाणी या दोघांची अटॅचमेंट या प्रकारची, मिळणारा कंपाऊंड CH3 C या ठिकाणी OH, इट इज H, हिअर इज अ CN. मग हा कोणता आहे? असिड अल्डिहाइड सायनोहायड्रीन. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल याच्यामध्ये घेऊ. प्रोपियॉन अल्डिहाइड इज रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H. प्रोपियॉन अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड. मग याची हायड्रोजन सायनाइड सोबत रिॲक्शन केल्यानंतर HCN इन प्रेझेन्स ऑफ एनी वन ऑफ देम. याची काही घ्यायची गरज आहे का? देर इज नो एनी वन ऑफ देम. मग H is connected towards oxygen, C is connected towards air. Formation of the compound is CH3, then CH2, then C, या ठिकाणी OH, here is a H, it is a CN. याला म्हणायचं प्रोपियॉन अल्डिहाइड. सायनोहायड्रीन. क्लिअर आहे? तर अशा प्रकारचे हे दोन एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकता. हे झालं ॲलिफॅटिक अल्डिहाइडचं. मग आता ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या बाबतीत आपण काय करणार? ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या ठिकाणी आता एक्झाम्पल आपण ॲरोमॅटिकचा घेऊ. हा कोणता होता? ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड घेऊ. बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड. बेन्झाल्डिहाइड इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड आणि मग त्यापासून त्याचा प्रोडक्ट येईल. काय त्याचा प्रोडक्ट? बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन. राईट ना? तर अशा प्रकारचे आपण एक रिॲक्शन मांडू. ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲरोमॅटिक अल्डिहाइड कुठला आहे? बेन्झाल्डिहाइड. हा डबल बॉन्ड
हा बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O आणि H इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड. इट गिव्स, आता हा H कुठे गेला ओला, CN कार्बनला, या ठिकाणी कंपाऊंड आला, हा O, इथं C, या ठिकाणी OH, here is a H, it is a CN, याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. सायनोहायड्रीन. क्लिअर आहे. अशा प्रकारच्या रिॲक्शन या ॲडिशन रिॲक्शन मध्ये आहेत. दिस वन इज अ ॲक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड ऑन अल्डिहाइड अँड कीटोन. आल्या का इथपर्यंत? क्लिअर आहे. चल पुढे आता कीटोनची रिॲक्शन द्यायच्यात. ह्या झाल्या अल्डिहाइडच्या हायड्रोजन सायनाइड सोबत. कीटोन सोबत आता हायड्रोजन सायनाइडची रिॲक्शन करायचं आहे. कीटोन सोबत कसं रिप्रेझेंट करणार आपण सांगा. मग कीटोनचा पहिला जनरल फॉर्म्युला, कीटोन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सायनाइड. म्हणजे या दोनही ठिकाणी तुम्हाला या प्रकारचं इंट्रोडक्शन लिहायचं आहे. इंट्रोडक्शन मध्ये काय करायचं, जेव्हा अल्डिहाइडची रिॲक्शन, इथं अल्डिहाइडच्या ऐवजी असिट अल्डिहाइड येईल. ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड इट गिव्स असिट अल्डिहाइड सायनोहायड्रीन. प्रोपियन अल्डिहाइड, when propion aldehyde is treated with hydrogen cyanide it gives propion aldehyde cyanohydrine. जर बेन्झाल्डिहाइड आला तर बेन्झाल्डिहाइड इज ट्रीटेड विथ हायड्रोजन सायनाइड इट गिव्स बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन. आता कीटोनची रिॲक्शन, R C डबल बॉन्ड O, या ठिकाणी R रिॲक्ट्स विथ HCl, देयर इज अ कीटोन. कीटोनची हायड्रोजन सायनाइड सोबत रिॲक्शन केल्यानंतर H इज कनेक्टेड टुवर्ड्स हियर, CN इज कनेक्टेड टुवर्ड्स हियर. फॉर्मेशन ऑफ द कंपाऊंड इज R C, या ठिकाणी OH, इट इज अ CN, हियर इज अ R. मग याला म्हणायचं कीटोन सायनोहायड्रीन. कीटोन सायनोहायड्रीन. मग याचं इंट्रोडक्शन जसं अल्डिहाइडचं लिहिले तसं कीटोनचं, वेन कीटोन इज treated with HCN it gives ketone cyanohydrin. मग याच्यामध्ये मग एक्झाम्पल कीटोन मध्ये कुठला येईल, तर हा शब्द चेंज करायचा आहे आणि हा प्रोडक्टचा चेंज करायचा. कीटोनच्या ऐवजी डायमिथिल कीटोन किंवा ॲसिटोन सायनोहायड्रीन, इथिल मिथिल कीटोन सायनोहायड्रीन, अशा प्रकारच्या रिॲक्शन या ठिकाणी आपण मांडू शकतो. मग पहिलं ॲसिटोनची, CH3, ॲसिटोन सायनोहायड्रीनसाठी CH3, C डबल बॉन्ड O and CH3 it is treated with HCN. So there is a formation of CH3. काय होईल, हा H is connected to the carbonyl oxygen, CN is connected to the carbonyl carbon. Formation of C, here is a OH, it is a CH3, here is a CN. याला म्हणायचं ॲसिटोन सायनोहायड्रीन. किंवा आणखी नाव काय देतात, डायमिथिल कीटोन सायनोहायड्रीन, अशा प्रकारचं तुम्ही याला नाव देऊ शकता. क्लिअर आहे. याच्यानंतर आणखीन एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, हा कोण आहे, डायमिथिल कीटोन किंवा ॲसिटोन. आणखीन एखादं एक्झाम्पल CH3, CH2, C डबल बॉन्ड O and CH3, इथिल मिथिल कीटोन reacts with the hydrogen cyanide. Formation of CH3, CH2, C डबल बॉन्ड, याच्याऐवजी इथं काय येईल, H is connected towards here, C is connected towards here. या ठिकाणी येणारा कंपाऊंड काय येईल, इथे येईल OH, इट इज अ CH3, इट इज अ CN. याचं नाव येईल इथिल मिथिल कीटोन सायनोहायड्रीन. तर अशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शन तुम्हाला यामध्ये एक्झाम्पल लिहू शकता.
क्लिअर आहे? क्लिअर नाव इथपर्यंत ओके एकदम. चलो पुढे जाऊ यात नेक्स्ट रिॲक्शन कडे. याच्यामध्ये जर नेक्स्ट रिॲक्शन पाहायचं झालं तर आता एक रिॲक्शन याच्यामध्ये बाकी आहे, ती म्हणजे कोणती? सोडियम बाय सल्फाइड. कशाची रिॲक्शन बाकी आहे? सोडियम बाय सल्फाइड. सेम रिॲक्शन आहेत, फक्त तिथं हायड्रोजन सायनाइडच्या ऐवजी सोडियम बाय सल्फाइड येईल आणि त्याही ठिकाणच्या रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शन आहेत. क्लिअर आहे? याही रिॲक्शन कशा आहेत? ॲडिशन रिॲक्शन आहे. ॲक्शन ऑफ सोडियम बाय सल्फाइड ऑन असिटल्डिहाइड किंवा ॲसिटोन इव्हन कीटोन आणि मग त्याचे मिळणारे प्रोडक्ट्स, या रिॲक्शन या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात. आता एक्झाम्पल देतो, प्रयत्न करायचा आहे, आलं तर ठीक आहे, नाही तर उद्याच्या लेक्चरला मी परत घेतो. सोडियम बाय सल्फाइडच्या डायरेक्टली रिॲक्शन कशा होतात तेवढंच आपण आजच्या लेक्चरला घेऊ. जर आलं लिहिता तर ठीक आहे, नाहीतर आपण उद्याच्या रिॲक्शन लेक्चरला आपण त्याचे एक्झाम्पल घेऊ. क्लिअर आहे? नेक्स्ट वन, सोडियम बाय सल्फाइड. Aldehyde is reacts with the sodium bisulfide NaHSO3. आता काय होतंय, याच्यातला जो H आहे तो H इज ऑलवेज कनेक्टेड टुवर्ड्स ऑक्सिजन. आता उरलं काय? SO3Na. SO3 आणि Na याला कनेक्ट होतो आणि मग मिळणारा कंपाऊंड R C, here is OH, it is H, SO3Na. याला म्हणायचं असिटल्डिहाइड, सॉरी अल्डिहाइड, नॉट फॉर असिटल्डिहाइड, अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड. असिटल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड म्हणजे काय करायचंय? जर समजा आता असिटल्डिहाइड घेतला, इथं CH3, याच्यातला H याला कनेक्ट, SO3 या कार्बनला कनेक्ट, कार्बोनिल कार्बनला. आणि कीटोनची रिॲक्शन याच्यामध्ये दोन एक्झाम्पल, असिटल्डिहाइड आणि प्रोपियोनल्डिहाइड. आता कीटोनचं एक्झाम्पल R C डबल बॉन्ड O आणि R, इट इज अल्डिहाइड, दिस वन इज अ कीटोन. कीटोन इज रिॲक्ट्स विथ द सोडियम बाय सल्फाइड. याच्यातला H इकडे कनेक्ट आणि SO3 या कार्बनला कनेक्ट, मिळणारा कंपाऊंड आहे R C, here is OH, here is R आणि मग काय उरलं? SO3Na. कीटोन सोडियम बाय सल्फाइड. क्लिअर आहे? म्हणजे कीटोनच्या ऐवजी मग डायमिथिल कीटोन आणि इथिल मिथिल कीटोन, याच्या ठिकाणी तुम्ही असिटल्डिहाइड, प्रोपियोनल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड असे प्रोडक्ट येतील. फक्त अटॅच करत असताना SO3 अगोदर अटॅच करायचं, त्याच्यानंतर Na अटॅच करायचं. ट्राय करा, जमले तर हे एक्झाम्पल ट्राय करा, नाही जमले तर आपण उद्याच्या लेक्चरला या रिॲक्शन पासून पुढचा कन्सेप्ट सुरू करूया. क्लिअर आहे? आय होप आपल्याला या गोष्टी कळल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही, कारण एक्झाम्पल लिहायचे. मग इंट्रोडक्शन मध्ये काय लिहाल? व्हेन aldehyde is treated with sodium bisulfide gives aldehyde sodium bisulfide. इथं असिटल्डिहाइड आला तर असिटल्डिहाइड, प्रोपियोनल्डिहाइड आला तर प्रोपियोनल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड आला तर बेन्झाल्डिहाइड. आणि इथं येईल when ketone is treated with sodium bisulfide gives ketone sodium bisulfide. मग इथं कोणते एक्झाम्पल येतील? डायमिथिल कीटोन आणि इथिल मिथिल कीटोन. या ठिकाणी काय येईल? डायमिथिल कीटोन सोडियम बायसल्फाइड.
इथिल मिथिल कीटोन राहते, इथिल मिथिल कीटोन सोडियम बायसल्फेट असे प्रोडक्ट येऊ शकतात. जर लिहिता आलं तर या रिॲक्शन लिहून त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपला पाठवलं तरी काही हरकत नाही. नाहीतर उद्याच्या लेक्चरला आपण त्या रिॲक्शन घेणारच आहोत. क्लिअर आहे? चलो ओके. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.